हॅलो स्टुडंट्स, तर लास्ट टाइम आपण टॉर्कची कन्सेप्ट बघत होतो. टॉर्क इज नथिंग बट काय असतं, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे टॉर्क जो आहे तो दोन गोष्टीवर डिपेंड आहे, एक म्हणजे फोर्स आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, सो टाऊ बार इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार व्हेक्टर फॉर्म मध्ये येणार आहे. टाऊ इज इक्वल टू आर इंटू एफ इंटू साइन थिटा किंवा एफ इंटू आर इंटू साइन थिटा. याचं एक सिंपल एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. टॉर्क्स रिलेटेड आणखी काही एक्झाम्पल्स बघायचे. आता टॉर्क्स रिलेटेड आणखी काही इन्फॉर्मेशन बघा, आणखी काही फॉर्म्युले, इम्पॉर्टंट फॉर्म्युले. टॉर्क इज डिनोटेड बाय टाऊ. टॉर्कचा फर्स्ट फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला आपण काय बघितला? फर्स्ट फॉर्म्युला, टॉर्क इज नथिंग बट मोमेंट ऑफ द फोर्स. म्हणजे काय असतं, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. हा पहिला फॉर्म्युला बघितला. किंवा हाच फॉर्म्युला वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचा झाला तर टाऊ बार इज इक्वल टू काय असतं, आर बार क्रॉस एफ बार असणार आहे. ओके, हाच फॉर्म्युला मॅग्निट्यूड मध्ये लिहायचा झाला तर एफ इंटू आर इंटू काय येणार आहे, साइन थिटा येणार आहे. तर थिटा इज द अँगल बिटवीन एफ बार अँड आर बार. ओके, थिटा कशामधला अँगल आहे, एफ बार फोर्स वेक्टर आणि तो जो रेडियस वेक्टर आहे किंवा पोझिशन वेक्टर आहे त्यांच्यामधला तो अँगल आहे. ओके, टॉर्कचा आणखी एक फॉर्म्युला आपल्याला काढता येईल, दॅट इज ट्रान्सलेशनल मोशन मध्ये न्यूटन सेकंड लॉ ऑफ द मोशनचा फॉर्म्युला काय बघा, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन आहे, बरोबर ना? ट्रान्सलेशनल मोशन मध्ये न्यूटन सेकंड लॉ ऑफ द मोशन काय, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. सो देअरफॉर फोर्सला सिमिलर इथं काय आहे, टॉर्क आहे. मासला सिमिलर का आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. आणि लिनियर ऍक्सेलरेशनला काय आहे, अँग्युलर ऍक्सेलरेशन. सो टॉर्क इज इक्वल टू आय इंटू अल्फा असा देखील फॉर्म्युला येणार आहे. ओके, हा कुठून फॉर्म्युला आलेला आहे, बाय युझिंग सिमिलॅरिटी प्रिन्सिपल और बाय युझिंग एनॉलॉजी. एनॉलॉजीचा वापर करून हा फॉर्म्युला आलेला आहे. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. फोर्सला सिमिलर आहे टॉर्क, मासला सिमिलर आहे मोमेंट ऑफ इनर्शिया आणि लिनियर ऍक्सेलरेशनला अँग्युलर ऍक्सेलरेशन. म्हणजे सिमिलर टर्म सगळ्या वापरलेले आहेत या पद्धतीने. ठीक आहे, त्याचबरोबर न्यूटन सेकंड लॉ ऑफ द मोशन नुसार फोर्स इज इक्वल टू काय असतं, डीपी बाय डीटी असतं. एफ बार इज इक्वल टू काय असतं, डीपी बार बाय डीटी. म्हणजे फोर्स इज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम असतं, बरोबर आहे ना? हा पुन्हा एकदा न्यूटन सेकंड लॉ ऑफ द मोशनचाच फॉर्म्युला आहे. याच्यावरून जर सिमिलरिटी प्रिन्सिपल वापरलं तर टाऊ बार इज इक्वल टू असा पण येणार आहे, डी एल बार, कारण लिनियर मोमेंटमला सिमिलर टर्म अँग्युलर मोमेंटम असणार आहे, डिवायडेड बाय टी, डी एल बार बाय डी टी. ओके, सो एनालॉजीचा वापर करून, म्हणजे ट्रान्सलेशनल मोशन आणि रोटेशनल मोशनच्या एनालॉजीचा वापर करून हा देखील एक फॉर्म्युला येणार आहे टॉर्कचा. टाऊ बार इज इक्वल टू डी एल बार बाय डी टी. ओके, किंवा हाच फॉर्म्युला आपण असं लिहू शकतो, टाऊ इज इक्वल टू फायनल अँग्युलर मोमेंटम मायनस इनिशियल अँग्युलर मोमेंटम डिवायडेड बाय द टाइम. तर टॉर्कशी रिलेटेड एवढे सगळे फॉर्म्युले आहेत, हे तुम्हाला सगळे फॉर्म्युले पाठ पाहिजेत. पहिला सिंपल फॉर्म्युला आहे, टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस. आणि डिस्टन्स जर परपेंडिक्युलर नसेल तर काय करावं लागतं, त्याला साइन थिटानं मल्टिप्लाय करावं लागतं, म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स होते. ओके, वेक्टर फॉर्म मध्ये फॉर्म्युला काय बघा, टाऊ बार इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार. ओके, किंवा टाऊ इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशनला सिमिलर वापरून जर काढलं तर टाऊ इज इक्वल टू आय इंटू अल्फा येणार आहे. एफ इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन म्हणून काय येतं, टाऊ इज इक्वल टू आय इंटू अल्फा. ओके, टाऊ इज इक्वल टू डीएल बार बाय डीटी पण येतं, म्हणजे फायनल अँग्युलर मोमेंटम मायनस इनिशियल अँग्युलर मोमेंटम डिवायडेड बाय टाइम. ओके, तर टॉर्कशी रिलेटेड हे सगळे फॉर्म्युले आहेत. आता टॉर्कची कन्सेप्ट आणखी क्लिअर होण्यासाठी टॉर्कशी रिलेटेड आणखी न्यूमेरिकल्स आपल्याला सॉल्व्ह करावे लागतील. ओके, आणखी काही न्यूमेरिकल टॉर्कशी रिलेटेड आपण सॉल्व्ह करूया, कसे येणार बघा. आता त्याचबरोबर याच्या अगोदर टॉर्कशी रिलेटेड, न्यूमेरिकलच्या अगोदर आणखी टॉर्कशी रिलेटेड इन्फॉर्मेशन बघूया. टॉर्क ही स्केलर क्वांटिटी आहे का वेक्टर क्वांटिटी आहे, तर इट इज अ वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी, आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे याला काय असणार आहे, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असणार आहे. ओके, मॅग्निट्यूड याच्या फॉर्म्युल्यावरून मिळणार आहे, तर याची डायरेक्शन कशी असणार आहे, वेक्टर क्वांटिटी, आणि त्याला काय असणार आहे, डायरेक्शन असणार आहे. तर याची डायरेक्शन कशी असणार आहे, along the axis, along the axis of rotation. Along the axis of rotation and same as angular acceleration.
म्हणजे आपण अँग्युलर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन सर्क्युलर मोशन मध्ये बघितलेली आहे. तर जशी अँग्युलर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन असते, ओके, म्हणजे स्पीड वाढत असेल तर ओमेगाची डायरेक्शन म्हणजे ओमेगाची डायरेक्शन जी असणार आहे तीच अँग्युलर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन असणार, आणि स्पीड कमी होत असेल तर जी ओमेगाची म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन असणार आहे तीच अँग्युलर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन असणार आहे. एक एक्झाम्पल बघूया, सिंपल एक्झाम्पल. सपोज there is a circular motion like this, सर्क्युलर मोशन, आणि सपोज बॉडी जी आहे ती क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेट व्हायला लागली. तर अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय येणार? राईट हँड थंब रूल नुसार, राईट हँड थंब रूल नुसार फिंगर या डायरेक्शन आपण कर्ल केले राईट हँडचे या पद्धतीनं, फिंगर्स जर या डायरेक्शन आपण कर्ल केले, ओके, तर थंबची डायरेक्शन इकडे येणार आहे. ओके, ही काय येणार आहे? तुमची अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन येते. म्हणजे ही कशी असणार आहे? अलॉंग द ऍक्सिस आणि इकडे असणार आहे. अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन राईट हँड थंब रूल न काढतो. आता हे स्पीड जर वाढत जात असेल तर ओमेगा आणि अल्फाची डायरेक्शन काय असते? सेम असते. ओके, स्पीड वाढत जात असेल तर म्हणजेच टॉर्कची डायरेक्शन, अल्फाची डायरेक्शन म्हणजे टॉर्कची डायरेक्शन लक्षात ठेवा. स्पीड वाढत जात असेल म्हणजे समजा स्पीड इन्क्रीज होत जात असेल, स्पीड इन्क्रीजिंग असेल तर ओमेगाची डायरेक्शन काय येणार आहे? टुवर्ड्स राईट येणार. अल्फाची डायरेक्शन पण तशीच येणार आहे आणि टॉर्कची डायरेक्शन पण तशीच येणार आहे. म्हणजे टॉर्कची डायरेक्शन कशी असते? अलॉंग द ऍक्सिस असते, लक्षात ठेवा, लाईक दिस, अलॉंग द ऍक्सिस म्हणजे परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ रोटेशन. ओके, अलॉंग द ऍक्सिस असते आणि सेम एज अँग्युलर व्हेलॉसिटी असणार आहे. कधी जर स्पीड वाढत असेल तर आणि स्पीड कमी होत असेल तर ओमेगाला एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन असणार आहे टॉर्कची आणि अल्फाची. लक्षात येते? तर ही डायरेक्शन आहे. याचं एसआय युनिट काय येणार बघा? एसआय युनिट ऑफ टॉर्क इज बघा फोर्स इंटू डिस्टन्सच आहे त्याच्यामुळे न्यूटन मीटर येणार आहे. न्यूटन मीटर इज द एसआय युनिट अँड डायमेन्शन बघा काय येणार याचं? याचं एसआय युनिट येणार आहे दॅट इज न्यूटन मीटर. ओके, सीजीएस युनिट काय येणार बघा? सीजीएस युनिट येणार आहे डाइन सेंटीमीटर. ओके, डाइन सेंटीमीटर दॅट इज द सीजीएस युनिट. आणि याचं डायमेन्शन येणार आहे फोर्स m1 l1 t-2 आणि त्याला एका लेंथनं मल्टिप्लाय होणार. सो m1 l2 t-2 येणार आहे. हे डायमेन्शन आणखी कोणाचं आहे? वर्कचं देखील आहे, वर्क किंवा एनर्जीचं आहे. म्हणजे वर्क आणि एनर्जीचं डायमेन्शन किंवा टॉर्कचं डायमेन्शन काय असतं? सेमच असतं. ओके, टॉर्क मॅक्सिमम कधी असतो, मिनिमम कधी असतो हे पण लक्षात आलं पाहिजे. टॉर्क मॅक्सिमम कधी असणार आहे? टॉर्क इज मॅक्सिमम इफ काय येणार आहे? डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस इज डिस्टन्स ऑफ फोर्स इज मॅक्सिमम फ्रॉम सेंटर. डिस्टन्स म्हणजे कुठला आहे? परपेंडिक्युलर डिस्टन्स लक्षात घ्या. म्हणजे फोर्स जेवढा ऍक्सिस पासून आपण काय करणार? दूर लावणार, त्यावेळी काय होणार आहे आपल्याला? म्हणजे टॉर्क सगळ्यात जास्त मिळणार आहे. म्हणजे टॉर्क हे डिस्टन्सवर डिपेंड असतं, फोर्स आणि डिस्टन्स या दोन गोष्टीवर. म्हणजे सेम फोर्सला टॉर्क मॅक्सिमम कधी असतो? इफ डिस्टन्स इज मॅक्सिमम. ओके, टॉर्क मिनिमम कधी असणार आहे? इफ लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स इज पासिंग थ्रू ऍक्सिस असेल. टॉर्क इज मिनिमम किंवा झिरो कधी असणार आहे? टॉर्क इज झिरो if line of action of force passes through axis of rotation. Okay, axis of rotation. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज देर इज अ बॉडी लाईक दिस आणि इथं ऍक्सिस आहे, या ऍक्सिस भोवती बॉडी रोटेट होते. ऍक्सिस
इनवर्ड आउटवर्ड आहे, म्हणजे एका डॉटनं आपण दाखवलंय म्हणजे आत बाहेर ऍक्सिस आहे. आणि फोर्स जो आहे तो या पॉइंटला सपोज लावलाय, फोर्स इथं लावलाय सपोज या पॉइंटला, आणि हा जो फोर्स आहे तो बरोबर ऍक्सिसच्या डायरेक्शन लावला, म्हणजे फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन वाढवली आणि ते ऍक्सिस मधूनच पास होत असेल तर परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे फोर्सचा ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स तयारच होणार नाही. आणि त्याच्यामुळे या केसमध्ये टॉर्क इज इक्वल टू काय येतं, 0 येतं. जे टॉर्क फक्त फोर्स असला म्हणजे नेहमी टॉर्क असेल असं नाहीये. फोर्स बरोबर काय पाहिजे, आणखी परपेंडिक्युलर डिस्टन्स देखील असलं पाहिजे. म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स असेल तरच काय होणार आहे, टॉर्क तयार होतो. जर फोर्स आपण अप्लाय केला, ऍक्सिसच्या बाहेर फोर्स अप्लाय केलाय, परंतु त्या फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन जर ऍक्सिस मधून पास होत असेल तर देखील टॉर्क आहे तो 0 येतो. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता याच्यामध्ये न्यूमेरिकल सॉल्व्ह करत असताना काही वेळेला टॉर्क मुळे काय होतं, क्लॉकवाईज रोटेशन होतं, काही वेळेला अँटी क्लॉकवाईज रोटेशन होतं. हे बघा, तर याच्यामध्ये क्लॉकवाईज रोटेशन तुम्हाला निगेटिव्ह घ्यायचं आहे आणि अँटी क्लॉकवाईज रोटेशन तुम्हाला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. सपोज पुन्हा एकदा ही या बॉडीचा ऍक्सिस ऑफ रोटेशन इथं आहे. दिस इज द ऍक्सिस ऑफ रोटेशन. तो इनवर्ड आउटवर्ड आहे, आत बाहेर आहे. त्याच्यामुळे एका डॉटनं दाखवलेला आहे. सपोज मी फोर्स या ठिकाणी अप्लाय केला, म्हणजे बॉडीला हा जो ऍक्सिस दाखवला ना तिथं सपोज आपण फिक्स केलं आणि फोर्स इथं खाली लावला, तर बॉडी कशी रोटेट होणार आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेट होणार. तर इथं प्रोड्यूस झालेला टॉर्क जो आहे तो काय करायचा आहे, जर टॉर्क काय करत असेल, बॉडीला अँटी क्लॉकवाईज फिरवायचा प्रयत्न करत असेल तर टॉर्क काय घ्यायचा, पॉझिटिव्ह घ्यायचा. पण कॅल्क्युलेशन करत असताना काही टॉर्क पॉझिटिव्ह असू शकतात, काही टॉर्क निगेटिव्ह असू शकतात. ओके. त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन करत असताना टॉर्कचे ऍडिशन सबट्रॅक्शन आपल्याला करावं लागतं, तर त्यावेळी त्यांना साईन द्यावं लागतं. तर नेहमी लक्षात घ्या, अँटी क्लॉकवाईज टॉर्क म्हणजे टॉर्कमुळे बॉडी जर अँटी क्लॉकवाईज रोटेट होत असेल तर काय करायचं, त्याला पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं. सपोज सेम बॉडी, हिअर देर इज सपोज ऍक्सिस ऑफ रोटेशन, आणि फोर्स काय लावला इथं वरच्या बाजूला लावला, आपण वर लावला फोर्स, म्हणजे बॉडीला इथं फिक्स धरलं आपण ऍक्सिस ऑफ रोटेशन जवळ, आणि इथं असा फोर्स लावला तर काय होणार आहे, बॉडी जी आहे ती या टॉर्कमुळे क्लॉकवाईज रोटेट होणार. इट इज गोइंग टू रोटेट इन अ क्लॉकवाईज डायरेक्शन. आणि त्यावेळी मग टॉर्क काय येणार आहे, टॉर्क जो आहे तो आपण काय करणार आहे, निगेटिव्ह कन्सिडर करणार आहे. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईन टॉर्कला कसं द्यायचं आहे लक्षात घ्या. तर अँटी क्लॉकवाईज टॉर्क जो आहे त्याला काय करायचं आहे, पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं आहे, आणि क्लॉकवाईज टॉर्क जो आहे ना त्याला काय करायचं, निगेटिव्ह कन्सिडर करायचं. ओके. आता हा टॉर्क से रिलेटेड एक न्यूमरिकल आहे, लक्षात घ्या. तर याच्यामध्ये तुम्हाला फोर्स आणि पोझिशन वेक्टर जे आहेत ते वेक्टर फॉर्म मध्ये दिलेले आहेत. तर फोर्स वेक्टर काय दिलाय बघा, एफ बार इज इक्वल टू आय कॅप प्लस 2 जे कॅप मायनस 3 के कॅप. आर बार इज इक्वल टू 2 आई कॅप प्लस 3 जे कॅप मायनस के कॅप. फोर्स इज इन न्यूटन अँड पोझिशन वेक्टर इज इन मीटर. आता एफ बार आणि आर बार दिलेला असेल तर टॉर्क कसा काढणार आहे, टाऊ बार इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार, बरोबर ना. आता क्रॉस प्रोडक्ट कसं सोडवायचं असतं, एक तर फर्स्ट वेक्टरच्या प्रत्येक टर्मला सेकंड वेक्टरच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं, किंवा हे आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह करतोय माहिती आहे ना, आय जे के लिहायचं असतं. डिटर्मिनंट सॉल्व्ह करावं लागेल. फर्स्ट रो येणार आहे आय जे के, सेकंड रो म्हणजे काय येणार आहे, आर बारचे कोऑर्डिनेट. आर बारचे कोऑर्डिनेट किती आहे, 2, 3 आणि -1 आहे. आणि एफ बारचे कोऑर्डिनेट काय आहेत, 1, 2 अँड -3. आणि हे आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सो टाऊ बार इज इक्वल टू आय कॅप इन ब्रॅकेट, आय कॅप जर कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये काय राहणार बघा, 3 इंटू -3 म्हणजे काय होणार आहे, -9. मायनस 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 हे प्लस होणार, कारण 2 इंटू -1 म्हणजे काय होणार आहे, -2 येणार. मायनस ऑफ -2 म्हणजे +2 होणार आहे. त्याच्यानंतर मायनस जे कॅप, हे मायनस जे कॅप इन ब्रॅकेट, जे कॅपचा कॉलम सोडायचा आणि बाकीच्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 2 इंटू -3 म्हणजे होणार आहे -6. 1 इंटू -1 म्हणजे -1. मायनस ऑफ -1 म्हणजे काय येणार आहे, +1 येणार आहे. प्लस के कॅप इन ब्रॅकेट 2 इंटू 2 4 मायनस 3 इंटू 1 म्हणजे काय येणार आहे, 3 येणार आहे.
ओके. सो टाऊ बार इज इक्वल टू काय येणार आहे -7 आय कॅप. ओके, -6 + 1 म्हणजे -5, -5 आणि मायनस म्हणजे काय येणार आहे +5 जे कॅप. ओके, +5 जे कॅप. त्याच्यानंतर +4 - 3 म्हणजे 1 येणार आहे के कॅप. सो दिस इज द टॉर्क. आणि याची मॅग्निट्यूड विचारली तर टॉर्कची मॅग्निट्यूड दॅट इज √7 -7 चा स्क्वेअर 49, 5 चा स्क्वेअर 25 +1 म्हणजे किती येणार आहे √75 येणार. √75 म्हणजे √25 × 3, 25 × 3 म्हणजे काय येणार आहे 5√3 येणार आहे. 5√3 एक्झॅक्ट व्हॅल्यू पाहिजे असेल तर 5 × √3 ची व्हॅल्यू 1.732. हे सॉल्व्ह करावं लागेल. (8.66 Newton/meter). This is the torque. Okay, 8.66 Newton/meter. This is the torque. या पद्धतीनं टॉर्क से रिलेटेड एक सिंपल न्यूमेरिकल आहे. One more example related to the torque. A force of 10 minus kg. Force is given as F bar is equal to -10 kg. Okay, 10 minus kg म्हणजेच काय येणार -10 kg येणार आहे. Acts on the origin of the coordinate system. कुठे ऍक्ट होतोय ऍक्ट्स ऑन द ओरिजिन म्हणलंय. फाइंड द टॉर्क अबाउट पॉइंट 1 - 1 0. म्हणजे ही कन्सेप्ट जरा व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या. ओके, हा इथं ओरिजिन असतो. दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस. हा ओरिजिन आहे आणि फोर्स जो आहे ना -10 के कॅप म्हणजे झेड डायरेक्शन. सपोज हा झेड ऍक्सिस इकडे असेल, झेड ऍक्सिस, तर या ओरिजिनला फोर्स ऍक्ट होतोय आणि -झेड डायरेक्शन ऍक्ट होतोय म्हणजे असा ऍक्ट होणार आहे फोर्स. लक्षात येते का बघा. आणि पॉइंट दिलाय 1 - 1 0. हा पॉइंट इथं कुठेतरी असणार आहे. 1 - 1 and 0. तर या पॉइंट भोवती काय करायचं आहे या फोर्सनं प्रोड्यूस केलेला टॉर्क काढायचा आहे. म्हणजे तुमचा पोझिशन वेक्टर जो येणार आहे आर बार तो काढावा लागेल ना. आर बार म्हणजे काय असणार आहे असा येणार आहे आर बार. ओके, या पॉइंटचे कोऑर्डिनेट काय आहे 0 0 0 आहे. तर आर बार कसा काढायचा असतो नेहमी, आर बार कसा काढायचा असतो नेहमी फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन करायचं असतं आर बार. म्हणजे फायनल पोझिशन म्हणजे काय जिथं फोर्स अप्लाय केलाय ती पोझिशन, मायनस इनिशियल पोझिशन म्हणजे काय ज्या पॉइंट भोवती टॉर्क काढायला सांगितलंय ती पोझिशन. म्हणजे क्वेश्चन थोडासा कसा वेगळा दिलाय बघा. फोर्स ओरिजिनला ऍक्ट होतोय आणि टॉर्क काढायला सांगितलंय अबाउट दिस पॉइंट 1 - 1 0. या पॉइंट भोवती टॉर्क काढायला सांगितलंय. लक्षात येते का बघा. हे व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ओके, तर आर बार म्हणजे काय असतं फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. फायनल पोझिशन म्हणजे जिथं फोर्स आलाय ती पोझिशन, मायनस इनिशियल पोझिशन म्हणजे ज्या पॉइंट भोवती तुम्हाला टॉर्क काढायला सांगितलंय ती पोझिशन. ओके, मग 0 0 0 मधून काय होणार आहे 1 - 1 0 सबट्रॅक्ट करावा लागणार. म्हणजे हा जो पोझिशन वेक्टर येणार आहे बघा 0 - 1 म्हणजे काय येणार आहे -1 आणि तो काय येणार आहे आय कॅप. कारण 1 आणि 0 काय आहेत एक्स कोऑर्डिनेट आहेत. एक्स कोऑर्डिनेटचं सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला पुन्हा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे आय कॅप मिळणार. त्याच्यानंतर 0 - -1 म्हणजे +1 जे कॅप आणि 0 - 0 म्हणजे काय 0च येणार आहे. 0 के कॅप येणार आहे. ते काय लिहायची गरज नाही. मग आता टॉर्क काढायचा आहे. टाऊ बार इज इक्वल टू काय असतं आर बार क्रॉस एफ बारच असतं. एफ बार क्रॉस आर बार कधीही लिहायचं नाही, अदरवाइज इट इज रॉंग. आर बार इज -1 आय कॅप +1 जे कॅप क्रॉस -10 के कॅप. आता काय करूया, ही डिटर्मिनंट सॉल्व्ह करायची गरज नाही. नंबर ऑफ टर्म्स इथं कमी आहेत. आता फर्स्ट टर्मनं -10 के कॅपला मल्टिप्लाय करूया आणि त्याच्यानंतर सेकंड टर्म म्हणजे 1 जे कॅपनं -10 के कॅपला मल्टिप्लाय करूया. तर बघा -1 × -10 म्हणजे काय होणार आहे +10 होणार. इन ब्रॅकेट आय क्रॉस के राहणार आहे. आता आय क्रॉस के के प्लस 1 × -10 म्हणजे काय होणार आहे -10 होणार आणि इथं काय येणार आहे जे क्रॉस के.
ओके. सो देअरफॉर इट इज इक्वल टू, बघा आता, आय जे के आय जे असं लिहायचं आणि याच्यावरून क्रॉस प्रोडक्ट ठरवायचं आहे. आता आय क्रॉस के कुठे येते बघा, ऍडजस्टंट आय क्रॉस के म्हणजे बॅकवर्ड जावं लागतंय. बॅकवर्ड जायचं असेल तर काय होणार आहे इथं आपल्याला, आय क्रॉस के म्हणजे बॅकवर्ड जावं लागतंय ना. म्हणजे आय क्रॉस के म्हणजे काय येणार आहे, मायनस जे. सो मायनस जे म्हणजे काय होणार आहे, इथं प्लस 10 आहे इंटू मायनस जे, सो मायनस 10 जे कॅप तयार होणार आहे. ओके, प्लस जे क्रॉस के म्हणजे पुढे जातोय आपण, जे क्रॉस के पुढे फॉरवर्ड डायरेक्शन जावं लागेल म्हणजे प्लस येणार आहे. ओके, जे क्रॉस के म्हणजे प्लस आय कॅप येणार. सो प्लस आय कॅप. आता हे मायनस 10 आणि आय क्रॉस केचं काय येणार आहे, प्लस आय कॅप. तर या पद्धतीने टॉर्क जो आहे टाऊ बार येणार आहे, दॅट इज -10 जे कॅप -10 आय कॅप. त्याची मॅग्निट्यूड जर विचारली तर अंडर रूट काय होणार आहे, -10 चा स्क्वेअर दॅट इज 100 प्लस -10 चा स्क्वेअर दॅट इज 100 दॅट इज रूट 200, म्हणजेच काय येणार आहे, 10 रूट 2 येणार आहे. ओके, 10 रूट 2 दॅट इज द आन्सर. दिलेले प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह केलेले प्रॉब्लेम टॉर्कशी रिलेटेड जे आहेत ते पुन्हा पुन्हा थोडेसे प्रॅक्टिस करा, म्हणजे टॉर्कची कन्सेप्ट एकदम क्लिअर होते. ओके, हे बघा, अ बॉडी इन फिगर शोन इज पिव्होटेड ऍट ओ. पिव्होटेड म्हणजे या पॉईंट होती, ओ पॉईंट होती काय होऊ शकते, ती रोटेट होऊ शकते क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज या पॉईंट होती. अँड टू फोर्सेस ऍक्ट्स ॲज शोन इन फिगर. F1 F2 ऍक्ट व्हायला लागलेत. फाइंड द एक्सप्रेशन फॉर नेट टॉर्क ऑन द बॉडी अबाउट द पिव्होट. नेट टॉर्क, टाऊ नेट. ओके, तर टाऊ नेट म्हणजे काय येणार आहे, टॉर्क ड्यू टू फोर्स 1 प्लस टॉर्क ड्यू टू फोर्स 2 येणार आहे. ठीक आहे. आता फोर्स नंबर 1 किती आहे, F1 आहे. त्याचं डिस्टन्स किती आहे, ऍक्सिस पासून R1 आहे. आणि हा R1 बार आणि F1 बार यांच्यामध्ये अँगल किती आहे, थीटा आहे. त्याच्यामुळं अँगल थीटा पण अवेलेबल असेल तर काय लिहितोय आपण, F1 R1 साइन थीटा 1 असं लिहिणार आहे. लक्षात घ्या, F1 R1, कारण FR साइन थीटा असा फॉर्म्युला असतो ना. टॉर्क काढण्यासाठी फोर्स, डिस्टन्स आणि अँगल हा माहिती पाहिजे. परपेंडिक्युलर डिस्टन्स असेल तर थीटा काय 90 होतोय, त्याच्यामुळे साइन 90 इज इक्वल टू 1 लिहायची त्यावेळी मग गरज नाही. ते परपेंडिक्युलर डिस्टन्स असलं तर फक्त FR येणार आहे. आणि जर अँगल मध्ये डिस्टन्स असेल, तिरकं डिस्टन्स असेल, फोर्स आणि ते जे डिस्टन्स आहे किंवा पोझिशन वेक्टर यांच्यामध्ये अँगल असेल तर मात्र FR साइन थीटा फॉर्म्युला वापरावा लागणार. आता आणखी एक महत्वाची गोष्ट, आता F1 हा फोर्स या बॉडीला ओ पॉईंट भोवती काय करतोय, अँटी क्लॉकवाईज रोटेट करायचा ट्राय करायला लागलाय. म्हणजे हा जो टॉर्क आहे ना, तो काय करावा लागेल आपल्याला, प्लस घ्यावा लागणार आहे. म्हणजे एखाद्या टॉर्कमुळे बॉडी जर अँटी क्लॉकवाईज रोटेट होत असेल तर तो टॉर्क काय करायचा, पॉझिटिव्ह घ्यायचा. त्याच्यानंतर प्लस F2 फोर्सची डायरेक्शन ही अशी दिलेली आहे. R2 म्हणजे इथून इथपर्यंत डिस्टन्स दिले आहे. आणि हा R2 बार आणि F2 बार यांच्यामध्ये अँगल किती आहे, पुन्हा एकदा थीटा 2 आहे. म्हणजे इथला टॉर्क किती येणार आहे, F2 R2 आणि काय येणार आहे, साइन थीटा 2. आता F2 जो आहे ओ पॉईंट भोवती, आता ओ पॉईंटला बॉडी फिक्स केली आणि F2 च्या डायरेक्शन फोर्स लावला तर बॉडी काय होणार आहे, क्लॉकवाईज रोटेट होणार. म्हणजे टॉर्क मुळे बॉडी जर क्लॉकवाईज रोटेट होत असेल, म्हणजे क्लॉकवाईज टॉर्क असेल तर ते साइन काय घ्यावं लागतं आपल्याला, मायनस साइन घ्यावं लागतं. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द नेट टॉर्क. नेट टॉर्कचा हा फॉर्म्युला येणार आहे. आता हे सगळे डिस्टन्स व्हॅल्यूज पण दिलेत, तर कॅल्क्युलेशन पण करायचं आहे. सो नेट टॉर्क इज इक्वल टू F1 किती आहे बघा, 4.2. R1 किती आहे बघा, R1 इज 1.3 अँड साइन थीटा 1 किती आहे, 75 मायनस F2 किती आहे, 4.9. R2 किती आहे, 2.15 साइन 60. ओके, तर आता हे लॉग टेबलनच आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. साइन 75 ची व्हॅल्यू लॉग टेबल मध्ये असणार आहे, साइन 60 ची व्हॅल्यू माहिती आहे √3/2 आणि हे सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागणार आहे. डायरेक्टली मी आन्सर याचं लिहितो.
टॉर्क येतो -3.85 हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर -3.85 युनिट येणार आहे न्यूटन मीटर. सो दिस इज द टॉर्क. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा टॉर्क कसं काढायचं, तर फोर्स इंटू डिस्टन्स इंटू साइन थिटा. फोर्स इंटू डिस्टन्स इंटू साइन थिटा हा बेसिक फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. फोर्स इंटू डिस्टन्स इंटू साइन थिटा. टॉर्क्स रिलेटेड आणखी एक इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा. Question is like this. A small ball of mass 1 kg is attached to one end of 1 meter long massless string and other end of string is hanged from a point. When the resulting pendulum is 30 degree from the vertical, what is the magnitude of torque about the point of suspension? बघा. This is the problem of simple pendulum. याची डायग्राम जे आहे 30 डिग्री अँगलची डायग्राम आपल्याला बघावं लागणार आहे. ओके, तर डायग्राम कशी येणार बघा, या पद्धतीने येणार. हे बघा, a small ball of mass 1 kg. So here there is a ball of mass 1 kg. 1 kg चा बॉल आहे. Okay, and is attached to one end of 1 meter long massless string. म्हणजे याची लेंथ जी आहे ती 1 मीटर आहे. Okay, other end of the string is hung from a point. other end काय केलेला आहे, O पॉइंटला काय केलेला आहे, हँग केलेला आहे. When resulting pendulum is 30 degree from the vertical. आता पेंड्युलम हा बॉटम पोझिशन भोवती या पद्धतीने ऑसिलेशन्स करणार आहे आणि तो सध्या किती आहे, 30 डिग्रीला आहे असं दिलंय. तर 30 डिग्रीला असताना व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ टॉर्क अबाउट द पॉइंट ऑफ सस्पेन्शन. मॅग्निट्यूड ऑफ टॉर्क म्हणजे याच्यावर ऍक्ट होणारे फोर्सेस अगोदर तुम्हाला थिंक करावे लागणार आहे. पहिला फोर्स म्हणजे कुठला येणार आहे, दॅट इज इक्वल टू mg येणार आहे, दॅट इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि दुसरा फोर्स म्हणजे काय येणार आहे, स्ट्रिंग मधलं टेन्शन, दॅट इज इक्वल टू टी. याच्या व्यतिरिक्त कुठलेच फोर्स इथे ऍक्ट होत नाही. mg आणि टी असे दोन फोर्सेस ऍक्ट होणार आहेत. ओके, एक फोर्स mg विच ऑलवेज ऍक्ट्स इन डाऊनवर्ड डायरेक्शन आणि दुसरा म्हणजे काय असणार आहे, टेन्शन इन द स्ट्रिंग. तर आता सुरुवातीला काय करूया, व्हॉट इज मॅग्निट्यूड ऑफ टॉर्क म्हणजे टोटल टॉर्क काढायला सांगितलंय. तर टॉर्क ड्यू टू टेन्शन काढूया आणि टॉर्क ड्यू टू mg काढूया. दोन्ही टॉर्क आपल्याला काढायचे. ओके, अबाउट द पॉइंट ऑफ सस्पेन्शन म्हणजे ओ पॉइंट भोवती काढायचे. अबाउट द पॉइंट ऑफ सस्पेन्शन. तर बघा, सुरुवातीला टॉर्क ड्यू टू mg काढूया. अबाउट पॉइंट O. ओके, त्याला टाऊ 1 म्हणूया फॉर एक्झाम्पल. आता टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स इंटू डिस्टन्स इंटू साइन थिटा. ओके, आता फोर्स किती आहे बघा, इथं mg एवढा फोर्स आहे. ओके, इंटू डिस्टन्स किती आहे बघा, डिस्टन्स म्हणजे पॉइंट ऑफ सस्पेन्शन पासून फोर्स पर्यंत डिस्टन्स. पॉइंट ऑफ सस्पेन्शन पासून फोर्स पर्यंत डिस्टन्स हे किती आहे, 1 मीटर आहे. 1 मीटर बरोबर आहे ना. तर इथं r म्हणजे 1 लिहिणार आणि त्याच्यानंतर साइन ऑफ थिटा. थिटा म्हणजे काय, फोर्सची डायरेक्शन आणि पोझिशन वेक्टरची डायरेक्शन. पोझिशन वेक्टर कसा काढायचा असतो, पॉइंट ऑफ सस्पेन्शन पासून पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन पर्यंत हा झाला तुमचा पोझिशन वेक्टर. ही अशी डायरेक्शन येणार आहे, लक्षात घ्या. ओके, म्हणजे ऍक्सिस पासून फोर्स पर्यंतचा जो वेक्टर आहे ना, तो वेक्टर घ्यायचा नाही, ही डायरेक्शन येणार आहे. आणि mg म्हणजे फोर्स आणि तो पोझिशन वेक्टर आर बार या दोघांच्या मध्ये अँगल किती येणार आहे, हा अँगल येणार. इथं 30 असेल तर इथं 30 येणार, इथं 30 असेल तर इथं पण 30 येणार आहे, साइन 30 येणार आहे. ओके, सो मास किती दिलेला आहे, मास इज 1 kg. 1 इंटू जी म्हणजे जी ची व्हॅल्यू 10 दिली आहे. सो 10 इंटू 1 म्हणजे काय, 10च राहणार. साइन 30 म्हणजे 1/2. सो टॉर्क ड्यू टू वेट mg काय येणार आहे, दॅट इज इक्वल टू 5 न्यूटन मीटर येणार आहे. ठीक आहे. आता हा टॉर्क क्लॉकवाईज येणार का अँटी क्लॉकवाईज येणार, तर बघा ओ पॉइंट भोवती mg जे आहे
mg मुळे काय होणार, ओ पॉईंट भोवती बॉडी जी आहे ना ती क्लॉकवाईज रोटेट होणार, त्याच्यामुळे काय येणार आहे, हा क्लॉकवाईज टॉर्क येणार आहे. फक्त सिम्बॉल इथं लिहितो. ओके, नेट टॉर्क काढताना क्लॉकवाईजला पॉझिटिव्ह कन्सिडर करायचे, अँटी क्लॉकवाईजला निगेटिव्ह कन्सिडर करायचे आणि मग ऍडिशन करायचे. ओके, आता दुसरा टॉर्क ड्यू टू टेन्शन. टॉर्क ड्यू टू टेन्शन त्याला टाऊ टू म्हणूया. टेन्शन टी. ओके, टेन्शन कुठे ऍक्ट होतंय, या पॉइंटला ऍक्ट होतंय असं समजूया. बॉलवर ऍक्ट होते ना टेन्शन टी, इंटू डिस्टन्स किती, पुन्हा एकदा 1 मीटर येणार आहे. ओके, पॉइंट ऑफ सस्पेन्शन पासून बॉल पर्यंत डिस्टन्स, आणि साइन ऑफ अँगल किती येणार आहे बघा. टेन्शन या डायरेक्शन आहे अलॉंग द स्ट्रिंग, आणि पोझिशन वेक्टर अवे फ्रॉम द सेंटर आहे, म्हणजे दोघांच्या मध्ये अँगल येतोय 180 डिग्री. बरोबर ना. टेन्शन जे आहे ते अलॉंग द स्ट्रिंग असं आहे टुवर्ड्स द पॉइंट ऑफ सस्पेन्शन, आणि आरबार जो आहे तो, आरबार म्हणजे काय असतं, पॉइंट ऑफ रोटेशन पासून म्हणजे ऍक्सिस पासून फोर्स पर्यंत काढलेला वेक्टर, म्हणजे या डायरेक्शन येणार आहे तो. एक्झॅक्टली त्याला अपोजिट, म्हणजे दोघांच्या मध्ये अँगल किती येणार आहे, 180 डिग्री. दोन वेक्टर एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन असेल तर अँगल किती असतो, 180 डिग्री असतो. तर साइन 180 ची व्हॅल्यू काय असते, 0 असते. म्हणजे टॉर्क काय येणार आहे, टॉर्क ड्यू टू टेन्शन 0 येणार आहे. किंवा मगाशी मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितलेली होती, टॉर्क 0 कधी येतोय, फोर्स आहे परंतु टॉर्क 0 कधी येतोय, जर फोर्सची डायरेक्शन एक्झॅक्टली टुवर्ड्स ऍक्सिस असेल, किंवा फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन ऍक्सिस मधून पास होत असेल. ओके, ऍक्सिस मधूनच काय होत असेल, फोर्स पास होत असेल. फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन किंवा फोर्सची डायरेक्शन ऍक्सिस मधून पास होत असेल तर टॉर्क 0 येतोय. ओके, सो नेट टॉर्क काय येणार आहे, किंवा टोटल टॉर्क येणार काय आहे, नेट टॉर्क इज इक्वल टू 5 न्यूटन मीटर क्लॉकवाईज, असं ते आन्सर येणार आहे. म्हणजे 5 न्यूटन मीटरचा टॉर्क या पेंड्युलमला क्लॉकवाईज फिरवायचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे परत काय करणार आहे, तो मीन पोझिशनला त्याला आणणार आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. अ सॉलिड फ्लायव्हील 20 kg mass and 120 millimeter radius revolves at 600 revolution per minute. So mass is given as 20 kilogram. त्याच्यानंतर रेडियस दिले 120 मिलीमीटर, म्हणजेच मीटर मध्ये किती होणार आहे, 120 इंटू 10⁻³ मीटर. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, रिव्हॉल्व्स ऍट 600 RPM, म्हणजे n ची व्हॅल्यू किती दिली, 600 रिव्हॉल्युशन पर मिनिट, म्हणजे 600 डिवायडेड बाय 60. ओके, सिक्स 600 डिवायडेड बाय 60, 0 गेट कॅन्सल, म्हणजे काय येणार आहे, 10 रिव्होल्युशन पर सेकंड येणार आहे, 10 RPS. ओके, झालं. आता काय दिलंय, विथ व्हॉट फोर्स मस्ट अ ब्रेक लाइनिंग बी प्रेस्ड अगेन्स्ट इट फॉर द फ्लायव्हील टू स्टॉप इन 3 सेकंड. म्हणजे त्या फ्लायव्हीलला आपल्याला काय करायचं आहे, थांबवायचं आहे. सॉलिड फ्लायव्हील, फ्लायव्हील म्हणजे काय असतं, एक व्हीलच असतं, लक्षात घ्या या पद्धतीनं. ओके, फ्लायव्हील म्हणजे काय असणार आहे, या पद्धतीने एक व्हील असणार आहे, आणि जे सर्टन स्पीडनं रोटेट व्हायला लागलंय आणि त्याला थांबवायचं आहे. आणि थांबवण्यासाठी काय करणार आहे आपण, इथं हा एक फोर्स असा लावणार आहे. ओके, म्हणजे हे दुसरी एक बॉडी या बॉडीवर काय करणार आहे, प्रेस करणार आहे, घासणार आहे, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, इथं फ्रिक्शनल फोर्स क्रिएट होणार. एफ या फोर्समुळे काय होणार, इथं फ्रिक्शनल फोर्स क्रिएट होणार, आणि त्या फ्रिक्शनल फोर्समुळे काय होणार आहे, ही बॉडी हळूहळू जाऊन थांबणार आहे. सो N1 काय असणार आहे, 10 RPS, आणि N2 किती येणार आहे, 0. ते फायनली थांबायला पाहिजे. आणि किती टाइम मध्ये थांबायला पाहिजे, 3 सेकंड मध्ये थांबायला पाहिजे. आणि कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू ची व्हॅल्यू दिली आहे 0.1. ओके, सपोज याला थांबवण्यासाठी ओके, एफ फोर्स अप्लाय करावा लागतोय. तो एफ फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. एफ इज टू बी कॅल्क्युलेटेड. तर इथं फ्रिक्शनल फोर्स किती क्रिएट होणार, फ्रिक्शनल फोर्स टँजेन्शियल क्रिएट होणार आहे, मोशनला अपोजिट डायरेक्शन ऍक्ट होणार, ती बॉडी थांबणार आहे. या फ्लायव्हीलला बाहेरून हा ऑब्जेक्ट काय करणार आहे, एफ फोर्सनं आपण दाबणार. जसं आपण सायकलचा ब्रेक अप्लाय करतो माहिती आहे ना,
सायकल व्हील रोटेट होतंय आणि त्याला काय करतो, ते ब्रेकिंग पॅड जे असतात ते पॅड काय करतोय आपण त्या सायकल व्हीलवर प्रेस करतोय आणि प्रेस केलं की काय होतंय, तिथं फ्रिक्शन तयार होतंय आणि फ्रिक्शन तयार झालं की ती बॉडी रोटेट व्हायचं थांबते किंवा त्याचं स्पीड कमी होत जातं. सेम इथं प्रॉब्लेम आहे असाच. सपोज एफ एवढा फोर्स लावला, एफ एवढा फोर्स लावल्यावर फ्रिक्शनल फोर्स किती येणार आहे बघा. फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन असतं. म्यूची व्हॅल्यू आहे 0.1 आणि नॉर्मल रिएक्शन किती येणार, जेवढा आपण फोर्स इथे अप्लाय करणार तेवढीच इथे काय होणार आहे, नॉर्मल रिएक्शन एक्झॅक्टली क्रिएट होणार. सो 0.1 इंटू एफ एवढा काय होणार आहे, फ्रिक्शनल फोर्स क्रिएट होणार आहे. ठीक आहे, फ्रिक्शनल फोर्स एवढा क्रिएट होणार. हा फ्रिक्शनल फोर्स कसा असणार आहे, तर एक्झॅक्टली मोशनच्या अपोजिट डायरेक्शन टँजेन्शियल असणार आहे. सो देअरफॉर टॉर्क ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स काढूया. टॉर्क ड्यू टू फ्रिक्शन, टॉर्क ड्यू टू फ्रिक्शन, टॉर्क इज इक्वल टू काय असतं, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, सो टॉर्क फोर्स म्हणजे कुठला फोर्स, इथं फ्रिक्शनल फोर्स येणार आहे. कारण फ्रिक्शनल फोर्स काय करणार आहे, याला थांबवणार आहे. फ्रिक्शनल फोर्स आहे 0.1 एफ इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे रेडियस. परपेंडिक्युलर येते ना फोर्सला, ही रेडियस म्हणजे परपेंडिक्युलर आहे. रेडियस किती आहे, 120 इंटू 10⁻³ म्हणजे टॉर्क येणार आहे 12F, बरोबर आहे ना. 0.1 इंटू 120 म्हणजे 12F इंटू 10⁻³ न्यूटन मीटर हा इथं टॉर्क येणार आहे. आणि हा टॉर्क काय करणार आहे, त्या मोशनला थांबवायचा प्रयत्न करणार आहे. आता आणखी क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, आणखी काय इन्फॉर्मेशन दिली क्वेश्चन मध्ये. तर याचं स्पीड जे आहे ते 10 RPS च 0 RPS व्हायला पाहिजे. ओके, तर याच्यावरून अल्फा काढूया आता. अल्सो अल्फा म्हणजे काय असतं, 2 पाय इन ब्रॅकेट n2 मायनस n1 डिवायडेड बाय टी. n2 मायनस n1 डिवायडेड बाय टी हा अल्फाचा फॉर्म्युला आपण बघितलाय ना. अँग्युलर ऍक्सेलरेशन काढूया. 2 पाय इन ब्रॅकेट n2 मायनस n1 बाय टी. 2 पाय n2 म्हणजे किती असणार आहे, 0. फायनल स्पीड 0 व्हायला पाहिजे. n1 किती असायला पाहिजे, n1 किती होतं, किती दिलंय 10 डिवायडेड बाय किती टाइम मध्ये थांबायला पाहिजे, ते 3 सेकंड मध्ये थांबायला पाहिजे, 3 सेकंड. सो अल्फा इज इक्वल टू -20 π/3 येणार आहे. ओके, अल्फा येणार आहे -20 π/3. ठीक आहे. त्याच्यानंतर आता अल्फा मिळाला. सॉलिड फ्लायव्हील म्हणजे एका डिस्क प्रमाणे असणार आहे. इट इज लाईक अ डिस्क. इथं मोमेंट ऑफ इनर्शिया पण काढूया. मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया आय म्हणजे काय येणार आहे, mr²/2 येणार. सॉलिड फ्लायव्हील लाईक अ डिस्क असणार आहे आणि डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो, mr²/2. मास किती 20, रेडियस किती 120 इंटू 10⁻³ याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2. तर ही मोमेंट ऑफ इनर्शिया 20/10 म्हणजे काय येणार, 20/2 म्हणजे 10 येणार आहे. इंटू 120 चा स्क्वेअर किती 144 2 zeros इंटू 10⁻⁶. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया बघा 1.44 केलं, 1.44 इंटू 10⁻⁴ येणार, इंटू 10 केल्यावर 10⁻⁵, 10⁻⁵ आणि 10⁻⁻⁶ म्हणजे 10⁻⁻1 येणार. 1.44 इंटू 10⁻⁻1 ही झाली मोमेंट ऑफ इनर्शिया. आता इथे बघा आय मिळालं, अल्फा मिळालं, टॉर्क मिळालं. आता बघा टॉर्क इज इक्वल टू काय असतं, आय इंटू अल्फा असतं. हा देखील एक फॉर्म्युला मी तुम्हाला दिलाय. टॉर्क इज इक्वल टू आय इंटू अल्फा. टॉर्क किती आहे 12F इंटू 10⁻³ ओके. आय किती आहे 1.44 इंटू 10⁻⁻1 असणार आहे. ओके, इंटू अल्फा किती आलाय, त्याचे मॅग्निट्यूड फक्त घेऊया आपण. मॅग्निट्यूड 20 π/3. आणि हा जो टॉर्क असणार ना, तो टॉर्क फील्डला थांबवणार आहे, त्याच्यामुळे तो रिटार्डिंग टॉर्क असणार. टॉर्कला ऍक्च्युअली इथं मायनस साईन मध्ये द्यायला पाहिजे. म्हणजे इकडे मायनस साईन घेतलं तर इकडे पण मायनस साईन घ्यायला पाहिजे. सो फोर्स येणार आहे 1.44 इंटू 10⁻⁻1 इंटू 20 पाय डिवायडेड बाय 12 इंटू 10⁻³ डिवाइड होणार
divided by 3 into 12 into 10 raised to minus 3. ओके, आणि हे सगळं कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघा, याचा आन्सर येत आहे फायनली फोर्सचा आन्सर किती यायला पाहिजे 251.43 251.43 न्यूटन. दॅट इज द आन्सर. ओके.